जय जय रामकृष्ण हरी. म्हातारपण येण्याआधी हा अभंग नक्की ऐका, कारण म्हातारपणी झाल्यावर सत्य कळतं, पण वेळ हातातून निघून गेलेली असते. आईवडिलांनो, आज मी तुम्हाला घाबरवायला आलो नाही, पण जागं करायला आलो आहे. कारण आज तुमचं वय आहे, ना तरुण ना म्हातारं, पण हाच काळ सगळ्यात धोक्याचा असतो. आज शरीर साथ देतंय, पैसे कमावता येत आहेत, मुलं आजूबाजूला आहेत, म्हणून वाटतं आता नाही नंतर बघू. पण आयुष्याचं घड्याळ नंतर एकच नाही. हा व्हिडिओ कोणत्याही वृद्धासाठी नाही. हा व्हिडिओ आहे 35 ते 50 वर्षाच्या आईवडिलांसाठी, जे आज जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली जगत आहेत, पण नकळत स्वतःचं आयुष्य पुढे ढकलत आहेत. या कीर्तन शैलीतील भावनिक अभंगातून आपण जाणून घेणार आहोत म्हातारपणी कळणारी ती कटू सत्य. म्हातारपणी म्हणजे नेमकं काय? पैसा, मुलं, घर असूनही मन का एकटं होतं? देवाची आठवण शेवटीच का येते? आणि आजच काय केलं तर म्हातारपण शांत होऊ शकतं? हा अभंग फक्त ऐकायचा नाही, तो मनात साठवायचा आहे. जर तुम्ही 35-50 वयोगटात असाल किंवा तुमचे आई वडील त्या वयोगटात असतील, तर हा व्हिडिओ चुकूनही दुर्लक्ष करू नका. आज ऐकलेला हा अभंग उद्या पश्चाताप वाचवू शकतो. हा संदेश तुमच्या आई वडिलांपर्यंत नक्की पोहोचवा. आजच त्यांच्यासोबत एक अभंग ऐका. उद्या वेळ निघून गेली असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कमेंटमध्ये लिहा, विठ्ठल वेळ दिलास. आणि अशाच हृदयस्पर्श करणाऱ्या अभंगासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सनातन धर्म माहिती. भक्तांनो, आज जो अभंग आहे तो मरणावरचा नाही, तो जगताना शहाणा करणारा आहे. अभंग: म्हातारपणी झाल्यावर सत्य दिसे उघड उघड, म्हातारपणी झाल्यावर सत्य दिसे उघड उघड, तरुणपणी डोळे मिटले, आता पश्चाताप गहिवरले. म्हातारपणी झाल्यावर सत्य दिसे उघड, तरुणपणी डोळे मिटले, आता पश्चाताप गहिवरलेले. हा अभंग ऐकताना कोणी रडत नाही, पण आत कुठेतरी काहीतरी तुटतं. अभंगाचा गाभा खोल अर्थ. म्हातारपणी म्हणजे काय? फक्त केस पांढरे होणे नव्हे. म्हातारपण म्हणजे चालताना दम लागणे, विसरायला लागणं, कोणीतरी आपलं हवंसं वाटणं, आणि रात्री एकटं उशाशी बोलावं असं वाटणं. आणि तेव्हा डोळे उघडतात, पण तेव्हा हातात वेळ नसतो. 35 ते 50 वयोगटातील आईवडिलांसाठी थेट संवाद. आईवडिलांनो, आज तुम्ही म्हणता मुलांसाठी सगळं करायचंय, आता स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. देव नंतर. पण ऐका, मुलं मोठी होतात, पण आई बाबा लहान होत जातात. पैसा वाढतो, पण ताकद कमी होते. घर मोठं होतं, पण मन एकटं होतं. हृदय पिलवटणारी कथा. बाबांची खुर्ची. एक बाबा पूर्ण आयुष्य कामात गेले, मुलांना शिकवलं, मोठं केलं, स्वतःसाठी कधीच थांबले नाही. आज ते रिटायर झालेत. सकाळी उठून खुर्चीत बसतात, TV चालू असते, पण लक्ष नसतं, कारण त्याने आयुष्यभर जगायला वेळच दिला नाही. आज म्हणतात देवाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, पण आता शब्द ओठांवर येतात आणि श्वास थांबतो. म्हातारपणी उमगणारी कटू सत्य. पहिलं, शरीर आपलं ऐकत नाही. आज दुर्लक्ष करता, उद्या शरीर तुम्हाला दुर्लक्ष करतं. दुसरा, पैसा उपयोगी राहत नाही. औषधं घेतो, पण वेदना जात नाही. तिसरा, मुलं व्यस्त होतात, वाईट नाहीत, पण वेळ नाही. चौथं, नात्यांची ऊब कमी होते. खून असतो, पण स्पर्श नसतो. पाचवा, देव आठवतो, पण तेव्हा आवाज थरथरतो. मग हा अभंग काय सांगतो? हा अभंग ओरडून सांगतो, म्हातारपणाची तयारी म्हातारपणी करू नकोस. म्हातारपणाची तयारी म्हातारपणी करू नकोस. आजच मन शांत कर. आजच देवाशी नातं जोड. दररोज 5 मिनिटं शांत बस. एक अभंग म्हण. मनातली भीती देवाजवळ ठेव. हे केलं तर
म्हातारपण भिकारी नसेल, ते समाधानी असेल. आज जर तुमचं मन म्हणत असेल हे खरं आहे, तर समजा देवाने आज तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केलाय. आई वडिलांनो, म्हातारपण अटल आहे, पण म्हातारपणातलं दुःख टाळता येतं. फक्त वेळेआधी शहाणं व्हा. हा अभंग शेवटचा उपाय नाही, तो आताचा इशारा आहे. ही स्क्रिप्ट तुमच्या आईवडिलांना ऐकवा. आजच एक अभंग त्यांच्या सोबत म्हणा. उद्या उशीर झाला असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका. जर मन भरून आलं असेल तर कमेंटमध्ये फक्त लिहा, विठ्ठल वेल दिलास. भक्तांनो, मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.